नाही अखे नाही करायचे मला. हॅलो, चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय न्यू स्टार मडवीपाडा पुरस्कृत नगरसेवक चषक 2026. आपण बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली आणि त्या उपस्थितीमध्ये या खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा, या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण प्रत्यक्षात बघितला. आणि त्यानंतर मग या स्पर्धेला आपण पाहिलं तर अगदी थाटामाटामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळाली. कोणाला सध्या तरी आपण बघितलं तर मग मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडू आपल्याला येताना बघायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी, राज अँड प्रशांत. रुग्दाश स्पोर्ट्स गौरीपाडा टीम आपण बघितली आहे तर मग पहिली मॅच जिंकली गेली होती. दुसऱ्या मॅच मध्ये आता ही लढाई मात्र आपण बघितलं तर एक चांगली पाहायला मिळू शकते. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग खेळ कसा होताना पाहायला मिळेल. या टीम मध्ये आपण बघितलं तर मग आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोई आणि त्यांचे मित्र म्हणजेच अविनाशजी गवळी देखील इन झालेले आहेत आणि त्यांना देखील शुभेच्छा दिल्यात विजयजी भोई यांच्या माध्यमातून. अविनाश गवळी यांच्यासाठी खास शुभेच्छा आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा आल्यात. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया मग वणदेव स्पोर्ट्स वांगोर्णीपाडा. बघा, एक आज दावेदार संघ राहू शकला असता खरोखर, कारण की बावकल संघ एक क्वालिटी संघ आहे, परंतु त्या संघाला डॉमिनेट केले. म्हणजेच काय तर चांगला खेळ वणदेव स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून राहिला आहे. नुकत्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला तो खेळाडू प्रशांत समोर. बॅकफुटला आपण बघितला क्लास खेळला दर्शवला गेला आहे, कारण की प्रत्येक बॉल आपण बघितला क्रिकेटच्या पटलावर ना हा बाउंड्रीच्या पलीकडे किंवा षटकार चौकारासाठी जात नसतो, तर तो बॉल कधी कधी मैदानाच्या आतमध्ये खेळून देखील धावा पूर्ण करू शकतायत. क्रिकेटचा आपण बघितलं तर हा खेळ तसा आहे, कारण की तुम्ही प्रत्येक बॉलवर मैदानाच्या आतमध्ये हातामध्ये बॅट घेऊन आलात म्हणजेच षटकारात लगावणं गरजेची बाब नसते, तर क्रिकेट खेळणं आणि धावा जमा करणं ही बाब असते. फुलटॉस दिलाय राजला, वेट केलंय, बॉलला खेळलाय, बॉल गॅप मध्ये बॉल चाललाय 2 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या दिशेने थेट सीमारेखा पार आणि येताना पाहायला मिळेल या चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार. मी काय म्हणतो साहेब, इथे कुस्ती चालणार आहे. हजारचे यांनी तो साहेब तो साहेब आडे मग त्यात लावायचे. चला मैदानाच्या मध्ये वळतोय, हलक्या हातानं मात्र आपण पाहिलं बॉलला खेळला जातोय. एक धाव मात्र इथे कन्वर्ट केले जातोय. धाव मात्र आपण बघितलं तर राज आपण पाहू शकतो आपल्या संघासाठी एक जोडतोय. संघाची टोटल पाहिलं पण तर मग 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 6 रन्स. वणदेव स्पोर्ट्स टीमच्या थ्रू आपण बघितलं तर बुद्धीमध्येच क्रिकेट खेळलं जात आहे बघा, कारण की 3 ओव्हरचा गेम त्यांना माहिती आहे. माइंड क्रिकेट खेळा आणि आपल्या संघाला मात्र थोडस चांगलं करून द्या. नागपूरला जाऊन कटचा फटका, गतीचा वापर केला होता बॅटरने, योग्य रीतीने फटका खेळला गेला. 2 धाब्यांची दरकार आणि 2 मिळत आहेत. योग्य रीतीने आपण पाहिलं तर मग रनिंग बिटवीन द विकेट हा देखील होताना पाहायला मिळालाय. मैदानाचा मध्ये आपण बघितलं तर सध्या तरी या मैदानामध्ये ना जर खेळपट्टीवर डावखुर हाताचा खेळाडू असेल तर डेफिनेटली फायदा जास्त चांगल्या पद्धतीने उचलू शकतोय, परंतु उजव्या हाताचे खेळाडू आता या मोमेंटमला समजलेत आणि खेळ तसा करतायत. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होताना पाहायला मिळतोय. प्रशांत आपण बघितला, छोटा पॅकेट कारनामा बडा, बॉल मात्र आपण पाहिलाय उलट्या बॅटनं खेळला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहिलाय आपण सुंदर फटका, नगरसेवक चषकातील दर्जेदार स्ट्रोक चौकार. बारा धावा फलकावर या पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. अंतिमचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. हलक्या हाताने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. प्रेझेंट ऑफ माइंड आपण पाहू शकतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. ओ काय झालंय, हातामध्ये बॉल आलाच नाहीये.
तिथे आपण बघितलं की जीवांची आकांक्षा करत मात्र पळत होता प्रशांत स्ट्राईक एंड च्या दिशेने, कारण की स्वतःला सुरक्षित ठेवायचं होतं. आणि बघा सुरक्षित राहिले देखील. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. अगदी आपण बघितलं तर या मोमेंटमला समजून मात्र आपण पाहिले फटके खेळले गेलेत. सिंगल डबल खेळले, परंतु त्यामध्ये 2 बाउंड्री देखील कन्वर्ट केल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा जोडल्या 14 धाव्यांची मिळाली सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये कितपर्यंत पोहोचते पाहूया. जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरूया. कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितला पहिल्या ओव्हरचा खेळ 14 राज आणि प्रशांत. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मिस्टर रोशन. लेग स्टंपच्या जवळ पिचिंग झालंय, परंतु गेलाय कुठे पाहावं लागेल. पंच म्हणतायत की हा वाईड आहे, त्यामुळे हा बॉल मात्र पुन्हा एकदा फेकावा लागेल रोशनला. रोशन गवलीच्या हातामध्ये आपण बघितलं तर जबाबदारी सोपवली. 14 ओव्हरहून थोडंसं पुढे 15च्या घरामध्ये धावफलक पोहोचले गेलाय. 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली आपण बघितलं 30-35 धावा किंवा 40 देखील जोडावे लागतील. थोडासा बॅकफुटला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा एज होतं. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चेंडूला स्टॉप करतायत. बघा इथे आपण बघितलं तर पार्टनरशिप योग्य रीतीने झाली आणि ती कन्वर्ट केली आहे. कारण की आपण इथे जर विचार करायचा झाला ना तर हे 2 खेळाडूंनी सगळा काही अभ्यास केलाय, म्हणजे होमवर्क त्याला म्हणतात आणि तो होमवर्क परिपक्व आहे. कारण की त्यामुळेच आपण पाहू शकतो नो रिस्क वाले शॉट खेळले जात आहेत. रिस्क कमी आणि जास्त फायदा, हे क्वालिटी क्रिकेट आणि दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत दर्शवले गेलंय ह्या दोन्ही बॅटर्सने. लेंथ आपण बघितली तर पाहिली या वेळेला वाईड लाईनच्या जवळ हाताळली गेली आहे. प्रेझेंट ऑफ माइंड आपण बघितलं तर बॉलरचा देखील डोक्याचा वापर केला गेला, बुद्धिमत्तेचा वापर करत हा बॉल मात्र आपण पाहिला जो प्रशांतचा झोन आहे ना त्याच्या थोडासा लांब बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. बॉलरला मिळाली सफलता, बॉल आला डॉट. आपण पाहू शकतो या वेळेला हा बॉल अगदी 3 यष्टांच्या मधोमध हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रशांतचं लक होतं कारण की बॅट आणि बॉल मध्ये तिथे कॉन्टॅक्ट झाला, त्यामुळेच हा फटका मात्र फाईन लेगला खेळण्यामध्ये सफल झाले. परंतु चांगली फिल्डिंग फाईन लेगला देखील अविनाश यांच्या थ्रू होताना पाहायला मिळाली आहे. टीमची टोटल फलकावर आपण पाहिलं तर 17 बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये. 3 मध्ये 3 खर्च केलेत रोशनने, आणखीन 3 आहेत आणि 3 मध्ये आपण बघितलं तर आता थोडासा राज यांचा खेळ पाहावा लागेल, कारण की राज या संघाचे ताबडतोब खेळाडू आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता, प्रोटेक्शन आहे तिकडे डीप मध्ये, बॉलला मात्र स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी धाव कन्वर्ट केली. एक विचार तर मनामध्ये प्रत्येक बॉल मध्ये 1-2 धाव जोडायचाच आहे हा विचार आहे, परंतु तितकं सहजले आणि इझी होत नाहीये. रोशनचा हा स्पेल आपण पाहिला तर थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कठीण काळ मात्र निर्माण करणारा राहिलाय, कारण की या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर सिंगलच्या व्यतिरिक्त धावा नाहीयेत. बॅकफुटला जाऊन कटचा फटका गेलाय आणि तिकडे आपण पाहिलं तर मग फिल्डरला निवडलं होतं, परंतु फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. झेल ड्रॉप, झेल सुटलाय. थोडस पाहिलं आपण तर प्रशांत देखील नाराज झालेत त्या क्षेत्ररक्षकावर, कारण की झेल सुटल्यानंतर धावा मिळाल्यात. 1 मिळाले. संघाची टोटल 19. बॉल फेकून झाले तर 5. मग बघा पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर म्हणजे 5च आल्यात 5 मध्ये. म्हणजेच हे जे षटक आहे काही खराब नाहीये, परंतु एक बॉल शेष आहे अजून. हो फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग नाही झालंय. 1 धाव जरूर मिळेल. मिस्टेक आणि दुसरी धाव. 2 धावा मात्र इथे पाहता पाहता पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 2 ओव्हरच्या अगदी जवळ. आणि 2 ओव्हरच्या अगदी आपण बघितलं तर अखेरीस आपण पाहिलं तर फलकावर धावा 21. आता 6 चेंडूचा खेळ असेल आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल गवलीपाडा संघाच्या समोर या पाहूया. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे आणि गाणं ऐकूया.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर दोन संघांच्या दरम्यान क्लॅश ऑफ द टायटल पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर अंतिम 4 मध्ये येण्यासाठी आपण बघितलं तर आज भरपूर मात्र आपण पाहू शकतोय शर्यत असेल, परंतु या शर्यतीमध्ये आपण पाहिलं तर जिंकेल कोण. नितेश ठाकरे नावाचे बॉलर आलेत. पहिला बॉल तर योग्य टप्प्यावर हाताळला गेला आहे. धाव फलकावर आपण बघितलं तर धाव संख्या थांबवलेली आहे 21. प्रशांत साठी हा बॉल मात्र खेळला गेला, टाकला गेला आणि त्याने खेळला गेला. एक मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न मनामध्ये आपण पाहिलं तर आणला आहे, परंतु सक्सेस तर नाही होणार. पहिला पण तर नेमकं काय झालंय, प्रशांत मडवी आपण पाहिले तर बघा प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. चला काहीतरी चांगलं करूया आणि मोठं काहीतरी करावं लागेल आता, कारण की या ओव्हरचे तर 2 बॉल फेकून झालेत आणि धाव फलकावर 22 धावा आहेत. राज पाहतोय आपण इकडे स्ट्रगलीचं क्रिकेट खेळताना बघायला मिळालेत, परंतु नेमकं काय झालंय की बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे आणि हा रिव्ह्यू मात्र आहे वाईड बॉल्ससाठी, कारण की बॅटिंग करणाऱ्या टीमला हवा आहे वाईड, परंतु अंपायरने सांगितलंय की हा चांगला बॉल आहे. चला तिसऱ्या अंपायर्स जोडले जातील आमच्या सोबतीने. बघा तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलंय आणि त्याने सांगितलंय दूध का दूध पाणी का पाणी, सीधी बात नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आणि क्लिअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतोय की धाव फलक आहे तिथेच थांबलंय 22 वर. 3 मध्ये फक्त 1 आले आहे. बघा मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मग बावकाल एक मोठ्या संघाला मात्र डॉमिनेट केलं आणि आता स्वतःच हा संघ मात्र आपण पाहिलं तर डॉमिनेट करतोय. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे, आपण बघितलं पलमे माशा पलमे तोला असं पाहायला मिळत आहे. फुलटाच बॉल दिलाय, बॉल मात्र आपण पाहिला तर उडवलाय सरळ बॅटच्या सायने, डाऊन दी ग्राउंड शॉट सरळ सीमा रेखा पार आणि हा आला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. टीमची टोटल 28 झाली आहे. 2 चेंडूचा खेळ शेष असेल. 2 चेंडू मध्ये आता बघूया आणखीन किती 28 मध्ये प्लस होताना आपल्याला बघायला मिळतील. रुद्राक्ष स्पोर्ट्स टीम चांगली बॉलिंग राहिली आहे. ओव्हर पिच होता, एज लागलाय, बॉल मागे चालला, बॉल थांबेल का, बॉल नाही थांबणार, हे दृश्य डोळ्याच्या समोर आलंय आणि हा बॉल मात्र सरळ सीमारेषेला मात्र चिरत असताना बाउंड्री लाईनच्या मागे चौकार. भरपूर आपण पाहिलं तर मग या धावा येतात त्या निर्णायक ठरू शकतायत. धाव संख्या 32च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिमचा हा बॉल असेल या इनिंगचा. नितेश ठाकरेने आपण बघितलं तर पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 1च दिली होती, परंतु उर्वरित 3 मध्ये किती देतोय ते देखील पाहूया. 10 तर दिल्यात आणि त्यामध्ये आपण बघितलं तर 10 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगला बॉल हाताळला गेला, म्हणजेच काय तर एकूण या ओव्हर मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या 11. पहिल्या 3 बॉल मध्ये 1 आणि उर्वरित 3 बॉल मध्ये 10, त्यामुळे पूर्ण ओव्हर मध्ये 11 आल्यात आणि 11 मिळून झालं तर टीमची टोटल 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावा. चला आता आपण ड्रॉ करणार आहोत संघनायक. आपण या सकाळच्या 17 मध्ये पहिली 2 मॅचेस जिंकणारा टीम आपण पाहिला जय भवानी वंगणपाडा. दुपारच्या 17 मध्ये आपण बघितलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. 2 टीमचे कॅप्टन आपण या चालू असलेल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आपलं देखील लक्ष असू द्या, कारण की इथे आपण करणार आहोत प्रत्यक्षात आता ड्रॉ.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला वंगणपाडा टीम कॅप्टन फास्ट या क्विक. या चला आपण दोन कॅप्टन्स, 3 हातामध्ये माझ्या ड्रॉ आहेत. एक एक कॅप्टन्स एक एक उचलतील. राहील एक ड्रॉ, त्या ड्रॉ मध्ये बाय राहील एक, त्या संघाला बाय. चला कॅप्टन या, तुमचं लक तुमच्या हाती, नक्कीच तुमचं नशीब तुमच्या हाती. जय भवानी वंगणपाडा या. ठाकूरपाडा टीम जुचंद्र या. चला बॉल देखील पूर्व मैदानाच्या आतमध्ये. हे 3 ड्रॉ आहेत. आपण एक उचला, आपण एक उचला, राहील त्या टीमला बाय. बघा उचलल्यात, आता बघूया नेमकं आहे काय. वंगणपाडा टीमच्या हातामध्ये आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र आणि जय भवानी वंगणपाडा. म्हणजेच काय आहे तर जिंकेल त्या संघाला बाय. चला टॉस करूया आपण. 1 मिनिट थांबा. महात खटाले, महात खटाले इथे उपस्थित आहेत. महात खटाले इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा करतोय टॉस. कोण कॉल देते? नगरसेवक चषक. आणि इथे नगरसेवक चषक आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि मंचावर जाऊन बसा. फक्त प्रश्न एकच विचारेन, टॉस जिंकला गेलाय, काय निवडेल? क्षेत्ररक्षण. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला देखील शुभेच्छा. अगदी आपण बघितलं ड्रॉ झाले. ड्रॉमध्ये आपण बघितलं तर मॅच होणार आहे जुचंद्र अगेन्स्ट वंगणपाडा आणि बाय मिळेल विजेत्या संघाला. टॉस देखील झाला, टॉस जिंकला गेला वंगणपाडा टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जुचंद्र या संघाला, म्हणजेच ठाकूरपाडा बॉईज जुचंद्र या संघाला. ही मॅच नंतर पाहायला मिळेल, परंतु प्रत्यक्षात चेसिंग धावा करायच्या आहेत आणि त्या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातात त्याचं धावता वर्णन ऐकवण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमचे साथी समाजक मित्र विजयजी भाई. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद जयेश. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. 1 बाउन्सनं चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार आणि पहिल्याच बॉल वरती हा पलटवार चौकार. पहिल्याच बॉल वरती पलटवार चौकार ठोकला गेलाय फलंदाज नितेश ठाकरेनं. पुढील बॉल हा खोटा पॅच लेन समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. 1 बाउन्सला चेंडूला फील्ड केलं जाईल, यात काही शंका नाहीये. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच अगदी जाऊ शकते, अशा प्रकारचा खेळ दोन्ही संघाकडे आहे. मग इथून कोणता संघ हा मॅच जिंकेल? हा मॅच जिंकला तर निश्चितच हा एक विजय नाही तर मग डबल विजय प्राप्त होईल. कारण चिठ्ठीमध्ये आपण पाहिलं तर मग विजेता संघाचं नाव निघालंय. आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकतोय इथून हा मॅच जिंकणारा संघ. म्हणूनच तर म्हटलं गेलंय, जगाला जे आवडेल ते तुम्ही कराल तर एक प्रोडक्ट म्हणून सगाल आणि स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून सगाल. इथून आता मात्र काय कशा पद्धतीचा खेळ मात्र करायचा आहे हे स्वतःला मात्र दर्शवावा लागेल. हा दोन्ही टीमला संदेश आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाले तर रोशन साठवण. रोशनचा पुढील बॉल ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि निश्चितच थोडेसे फॉम्पलिंग झाले होते. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 7 अंकांवरती. 5 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 11च्या सरासरीनं 33 म्हणजे 3 षटकामध्ये ह्या 33 धावा बनवायच्या आहेत. सरासरी 11ची आहे. 3 चेंडू मध्ये धावा झाले 7.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकामध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती फलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल. ओ सुंदर चेंडूच्या हाताळणी, बॅटची हलकीशी स्निक लागले गेले काम तमा. विशालला मात्र इथून परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धन्यवाद. तुझे धाव फलकावरती धावा 7 असताना मात्र एक मोठा घात झाला. विशालची खेळी संपुष्टात आली आणि इथून आपण पाहतो नंबर 3 या क्रमांकावरती मिस्टर प्रशांत गवळी नावाचा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये इन झाला. यावेळेस रनअपमध्ये चुकले गेले रोशन. 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झालाय. अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 7 धावा. पुढील बॉल. ओ जबरदस्त स्ट्रोक खेळले गेलेत. नजात्मक स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. पहा झाली आहे मिस्टेक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये आणि तिथून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा फुसल्या गेल्यात 11. म्हणजे इथून हा चेंडू जो आहे तो बोनसच्या स्वरूपामध्ये असणार आहे. ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे ती सरासरी मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल. ऑन साइडला खेळले गेले त्यावेळेस प्रशांत. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगल वरती रोखलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 12 धावा. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स जो आहे ना, तो प्रशांत गवळी ह्या बॅटरकडे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आतापर्यंत 2 चेंडू तो खेळलाय. पहिला चेंडू हॅपटॅकर मिळाला, पॉइंटला चेंडूला मात्र ढकललं. तिथून शतरक्षेकडनं झाले मिसफील्ड, 4 धावा मिळाल्या. परंतु त्याच्यानंतरचा स्ट्रोक अगदी अलाउन द कार्पेटच्या साईन अगदी माइंडस्ट्रोक खेळले होते. ऑन साइडला एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली गेली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 12 या अंकांवरती. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता इथून 21 ची गरज. 12 चेंडू 21. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल राज साठवण नावाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र हे दूरवर सजवलेलं क्षेत्ररक्षण 3 खेळाडू तटेर सर्कलच्या आतमध्ये लावले गेलेत. पहिला बॉल ऑन साइडला खेळले गेले. तो मिड विकेटचे क्षेत्ररक्षक विसरले. कदाचित त्यांना वाटले की या ठिकाणी हा फुटबॉलचा मॅच चालू आहे. पायाने अगदी अडवण्याचा प्रयत्न केला. कदाचित मग हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता तर मग धावा रोखू शकले असते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला थारा नाहीये. इथे मात्र झाली मिस्टेक आणि भुगतान त्याचं भरावं लागलं. 4 धावेनं धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 16 या अंकांवरती. इथून आता मात्र 11 बॉल आणि हा मॅच जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रशांतने मात्र या ठिकाणी दर्शवलंय आले किती गेले किती, उडून गेला हो भरारा आणि संपणार नाही आमचा दरारा. दर्शवलं या ठिकाणी पुन्हा एकदा. पुढील बॉल. ओ समोरच्या दिशेनं लॉफ्ट करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. नैनातून तलवार आहे ना ते फिरवली परंतु वार होता होता राहिलाय. 10 बॉल 17 ची गरज. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. दोन्ही बाजूने आपण पाहिला तर मग दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. राजचा पुढील बॉल. हो यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा स्ट्रोक खेळले गेलेत. चेंडू चाललाय
डीप पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय आणखी एक चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्या पोहोचली गेली 20 अंकांवरती. अजूनही इथून 11 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 चेंडू 11 धावा. पहा सध्या तरी बुद्धिमत्तेचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. प्रशांत गवळी. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. हलकीच मिस्टेक झाली होती. 9 चेंडू 13. 33 लक्ष पूर्ण करायचं आहे. ओ बॅटची हलकीशी स्निक लागली गेली. काम तमाम. प्रशांत गवळी बॅक टू द डगआउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये 13 धावा या बनवायच्या आहेत. प्रशांत बाद झाल्यानंतर हलकासा मात्र सन्नाटा डगआउट मध्ये पाहायला मिळाला. इथून 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. अकूळ टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेलेत. हो झाली मिस्टेक. चेंडू निघून गेला. सीमारेषा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. 7 चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर मग 9 धावांची आवश्यकता आहे. दुखापत झाली आहे का क्षेत्ररक्षकाला? प्लीज दुखापत झाली. येस हात थोडासा दुखापत झाले असेल तर तुम्ही दुसरा खेळाडू घ्या. हलकसा मात्र तणाव दिसतोय त्या खेळाडूला. त्रास होतोय आणि त्याच कारणास्तव नवीन खेळाडू मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. स्प्रे वगैरे काय असेल तर घेऊन जायचं आहे. चला 7 चेंडू आणि जिंकण्याकरता इथून अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. आल्या आल्या आपण पाहतोय किरणनं मात्र चौकार फेश केला. 7 चेंडू 9 धावा. जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजेच जबाबदारी. आणि एकदा का ते टॉनिक घेतलं की माणूस कधीच थंकत नाहीये. आणि यावेळेस आपण पाहतोय चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. इथून 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील यात काही शंका नाहीये. झेल कदाचित पकडला असता तर मॅच मध्ये आणखी ट्विस्ट जो आहे तो निर्माण झाला असता. परंतु कौतुक करावे लागतील ज्या अनुषंगाने हा षटकार मात्र या ठिकाणी अडवला गेला. आता मात्र विजयाकरता 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे.
धन्यवाद ऑडियन्स, थँक्यू सो मच. अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपणा आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष करत असताना मित्रांनो नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये. त्याच्याकरता तुम्हाला संघर्षाच्या घामाने भिजावं लागतं. इथून ते संघर्ष मात्र करावे लागणार आहेत. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रफुल्ल साठवण. इथून प्रफुल्ल साठवणला जर आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मग जास्तीत जास्त चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकावे लागतील, नाहीतर मग गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील. 6 चेंडू जिंकण्याकरता 7 ची गरज आहे. आणि स्ट्राईक वरती मिस्टर नितेश ठाकरे. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे फलंदाजावरती. आता सध्या मात्र या प्रेशर मध्ये कुकरची शिट्टी कोणता संघ वाजवणार हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अवघड नसते, फक्त मनातील विचार हे पॉझिटिव्ह असायला हवेत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग डाव्या स्टिचच्या पलीकडे फेकलाय, म्हणजे इथून हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. गरीबी में आटा गेला असंच म्हणावं लागेल. प्रत्येक धाव इथून मात्र खूप महत्वाची आहे. आता मात्र 6 चेंडू 6 धावा. बॉल टू रन इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा नितेश ठाकरे, ज्याने षटकारानं आपलं अकाउंट ओपन केलं, आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलं. जो सलामीला आलेला सेट झालेला बॅटर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहे. ओ यावेळेस आपण पाहतोय यॉर्करचा मारा केला होता. परफेक्ट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग आउटसाइड इनसाइड स्टंप निश्चितच पाहायला मिळाले आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा इथून मात्र धाव फलकावरती ऍड केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 29 अंकांवरती. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 4 धावांची आवश्यकता आहे. पहा मित्रांनो, यशाचा मार्ग ना खूप कठीण असतो, परंतु त्या दिशेने जाणाऱ्याची कथा नेहमी इतिहासाच्या पानावरती ही लिहिली जाते. निश्चितच कथा निर्माण करायची असेल इतिहासाच्या पानावरती, निश्चितच आपला इतिहास लिहायचा असेल तर मग चांगली गोलंदाजी समोरच्या दिशेने खेळले गेलेत. खाली क्षेत्र होतं आणि या खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार आणि विजयी चौकार नितेशच्या पाठमध्ये आलाय.